अंजली जवळजवळ 2 वर्षांनंतर आज आनंदात तिच्या माहेरी तिच्या दोन्ही जुळ्या मुलांसोबत निघाली होती. पण तिला काय माहीत होतं की हा तिचा आनंद फक्त एका दिवसासाठीच होता. अंजली तिच्या माहेरी पोहोचली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या सासूचा मालतीताईंचा व्हिडिओ कॉल आला आणि फोनवर त्यांनी जसं त्यांच्या नातवांना बघितलं तसे ओरडायला सुरुवात केली आणि म्हणाल्या, "अरे देवा, ही काय अवस्था करून ठेवली आहे या दळभद्रीने माझ्या नातवांची. राकेश, तिच्या माहेरी जाऊन आत्ताच्या आत्ता माझ्या नातवांना माघारी घेऊन ये." हे ऐकून अंजली हैराण झाली. अंजली म्हणाली, "आई, तुम्ही हे काय बोलत आहात? कालच तर आले आहे मी, ते पण 2 वर्षानंतर, आणि तुम्ही मला आज परत यायला सांगत आहात." तिची सासू म्हणाली, "मग काय करू? तुझ्या माहेरची लोक नीट काळजी घेत नसतील माझ्या नातवांची. तूच वेड्यासारखी नाचत असतेस तुझ्या माहेरी जायला. तुझ्या माहेरच्या लोकांना तुझी अजिबात काळजी नाही. तुझे आई बाप तुला विचारत पण नाहीत. 2 वर्ष झाली म्हणून नाईलाजाने घेऊन गेले आहेत तुला." अंजली खूप चिडली आणि रागात म्हणाली, "आई, तुम्ही असं का बोलत आहात? नक्की काय झालं आहे ते तरी सांगा मला." खरं सांगायचं म्हणजे अंजली तिच्या माहेरी गेली तेव्हा हिवाळा होता. थंडी खूप पडत होती. दुसऱ्या दिवशी तिच्या सासूचा मालतीताईंचा व्हिडिओ कॉल आला तर अंजली मुलांना तिच्या सासूला दाखवत होती. तेवढ्यात तिच्या सासूची नजर मुलांच्या वाहत असलेल्या नाकावर पडली. तर रागात तिची सासू अंजलीला म्हणाली, "सुनबाई, हे काय आहे? अजून तुला माहेरी जाऊन 1 दिवस पण झाला नाही आणि मुलांना लगेच सर्दी पण झाली." तिची सासू एवढ्या जोरात आणि रागात बोलली की बिचारी अंजली घाबरून गेली आणि म्हणाली, "तसं नाही आई, येताना थंड हवा लागली म्हणून मुलांना सर्दी झाली आहे." बस. एवढं ऐकून मालतीताई म्हणाल्या, "अरे देवा." असं म्हणत डोक्यावर हात मारत ओरडायला लागल्या. ते बघून अंजली घाबरून गेली की अचानक सासूबाईंना काय झालं, त्या असं का करत आहेत. 1 तास पण झाला नव्हता की राकेश तिला आणि मुलांना घेण्यासाठी तिच्या माहेरी येऊन पोहोचला. राकेशला बघून अंजलीची आई रागात म्हणाली, "जावई बापू, हे सगळं काय आहे? असं कोण करतं का? अजून अंजलीला येऊन 1 दिवस पण झाला नाही आणि आज तुम्ही तिला घ्यायला आलात, ते पण एवढ्या लवकर?" राकेश खूप कठोर स्वरात म्हणाला, "सासूबाई, मला पण माहीत नाही. आई मला म्हणाली की मुलांना आपल्या घरी परत घेऊन यायचं आहे, म्हणजे यायचं आहे. तुम्ही अंजलीला तुमच्याजवळ ठेवून घ्या, पण मुलांना मला घरी परत घेऊन जाऊ द्या." राकेशचं बोलणं ऐकून अंजलीची आई रागात म्हणाली, "जावई बापू, तुम्ही असं कसं बोलू शकता? जर तिची मुलं इथे राहणार नाहीत तर मग अंजली तर इथे कशी राहील? तिची मुलं अजून लहान आहेत, त्यांना आईची गरज पडत असते." राकेश म्हणाला, "सासूबाई, मला ते सगळं माहीत नाही. मला असं वाटतं की तुम्ही सरळ माझ्या आईशी बोलून घ्या. मला ज्या आईनं सांगितलं आहे ते मी करायला आलो आहे." आपल्या आईशी असं कठोर होऊन राकेशला बोलताना बघून अंजली रागात म्हणाली, "मला कुठं जायचं नाही. राकेश, तुम्ही घरी परत जा. आईंशी मी फोनवर बोलते." राकेश म्हणाला, "असं नाही अंजली, तुला आईचा स्वभाव माहीत आहे ना. त्यापेक्षा तू माझ्यासमोर आईशी फोनवर बोलून घे, नाहीतर मी मुलांना माझ्यासोबत घेऊन जात आहे." राकेशचे बोलणे ऐकून अंजलीच्या आईला खूप राग आला. त्यांनी अंजलीच्या सासूला फोन लावला आणि म्हणाल्या, "हे काय विहिंताबाई, ही कसली पद्धत आहे? कालच तर आली आहे अंजली आणि आज तुम्ही तिला असं अचानक घरी परत माघारी बोलवत आहात. झालं तरी काय आहे? कमीत कमी आम्हाला तरी कळू द्या." मालतीताई म्हणाल्या, "अरे वा विहीनबाई, तुम्ही तर काहीच कळत नसल्यासारखे बोलत आहात. म्हणून तर मला तुमच्या लोकांवर विश्वास नव्हता. मला माहीत होतं की माझी नातवंड त्यांच्या आजोळी गेली की आजारी पडूनच घरी परत येणार. आणि तुम्हीच बघा, अजून तिकडे येऊन 1 दिवस पण झाला नाही तर मुले सर्दीने जाम झाले आहेत, नाक गळायला लागले आहेत, मुलांना धाप लागायला लागली आहे. तुम्ही काही काळजी घेणार माझ्या नातवांची, मला माहीत आहे ना. अशा वेळेस मुलांना किती त्रास होत असतो. त्यामुळे तर मी माझ्या नातवांना तुमच्याकडे पाठवत नव्हते. मला कोणावरही विश्वास नाही." मालतीताईंचं बोलणं ऐकून अंजलीच्या आईला पण खूप राग आला आणि त्या म्हणाल्या, "अरे वा ताई, तुम्ही तर असं बोलत आहात जणू आमच्या घरात कुणी लहान बाळच नाही. आम्ही लहान मुलांना कधी सांभाळलंच नाही. वातावरणच तसं आहे की लहान मुलांना लगेच सर्दी खोकला सुरू होतो." मालतीताई म्हणाल्या, "असा कसा लागू शकतो? आमच्या घरी तर अजूनपर्यंत कधीच मुलं आजारी पडली नाहीत आणि तुमच्या घरी गेल्या गेल्या लगेच मुलं आजारी पडली."
नको नको, मी माझ्या नातवांना तुमच्याजवळ अजिबात ठेवणार नाही. हवं असेल तर तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्याजवळ ठेवून घ्या. मी तर माझ्या नातवांना माझ्या घरी परत घेऊन यायला सांगितलं आहे. अंजलीच्या आईला एवढा राग आला होता की त्यांच्या मनात आलं की आत्ताच्या आत्ता जाऊन मालतीताईंना चांगलाच धडा शिकून यावा. पण मुलीचं सासर बघून त्यांनी त्यांचा राग आतल्यात गिळून टाकला. अंजलीच्या मनात नसून पण तिला रडत सासरी परत यायला लागलं. अंजलीच्या आईचं मन सुन्न झालं. त्या आईचं मन होतं असं 2 वर्षांनी मुलीला आणि तिच्या मुलांना माहेरी बघून तिच्या मनाला खूप आनंद झाला होता. आणि हा आनंद फक्त एका दिवसापुरताच होता का? काय काय विचार केला होता मुलीला आणि तिच्या मुलांना बघून. त्यांच्यासाठी काय काय करायचं, त्यांना काय आवडतं काय नाही हे जाणून त्यांनी पण घेतलं नव्हतं. त्यांना अजून मन भरून बघितलं पण नव्हतं. जेवढी अंजली रडत होती तेवढीच तिची आई पण रडत होती. हा विचार करून की कसल्या घरात मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं आहे. नाईलाज होता. माहीत नाही पण मालतीताईंच्याबद्दल त्यांच्या मनात जो तिरस्कार भरला होता तो आयुष्यात कधी संपल असं वाटत नव्हतं. अंजलीच्या आईच्या मनात जे काही मालतीताईंबद्दल आलं ते राकेशच्या समोर त्या बोलवून गेल्या. राकेश पण त्याच्या आईचा लाडका निघाला. त्याची आई जे काही बोलत होती तो ते मान खाली घालून ऐकत होता. त्याची आई त्याच्या नजरेत कायम बरोबर असायची. त्यांचा प्रत्येक निर्णय त्यांच्या नजरेत योग्य असायचा. त्यामुळे तो त्याचं डोकं कधीच चालवत नसायचा. त्याचं डोकं पण त्याची आईच चालवत होती. आई जे बोलेल तेच तो करत होता. अंजली बिचारी रडत सासरी परत आली. इथे पण तिची सासू मुलांची काळजी घेत नव्हती, त्यांना सांभाळत नव्हती. पण त्यांना हा आनंद होता की त्यांची नातवंड त्यांच्या घरात ठीक आणि सुरक्षित आहेत. बघता बघता 4 महिने निघून गेले. इकडे कितीतरी दिवस अंजलीने तिच्या आईला फोन केला नव्हता म्हणून त्या घाबरल्या. त्यांनी मुलीला फोन केला आणि म्हणाल्या, काय झालं अंजली, खूप दिवस झाला तुझा फोन आला नाही. एवढी कुठे व्यस्त झाली आहेस? आवाज पण थकल्यासारखा येत आहे. थकल्या आवाजात अंजली म्हणाली, आई काय सांगू, 2 मुलांना सांभाळणं खूप कठीण काम झालं आहे. घरातली कामं आणि मुलांना सर्दीने खोकल्याने खूप जाम केलं आहे. ती काही केलं कमीच होत नाही. एक गप्प बसला की दुसरा रडायला लागतो, एक आरामात झोपला की दुसरा रडायला लागतो. आणि सासूबाई तर जरा पण मुलांना सांभाळत नाहीत, त्यांच्यावर लक्ष पण ठेवत नाहीत. मी एकटी घरातली सगळी कामं करत असते, मुलांना सांभाळत असते. आता मला वेड लागायची वेळ आली आहे. मुलीचं दुःख ऐकून, तिला होणारा त्रास ऐकून तिच्या आईने फोन कट केला आणि तिच्या सासूला फोन केला आणि रागात म्हणाल्या, मालतीताई, मी असं ऐकलं आहे की मुलं आजारी पडली आहेत. ती पण तुमच्या घरात असताना आजारी कशी पडली? तुमच्या घरी मुले असताना त्यांना साधी शिंक पण येत नाही. सगळे आजारपणं त्यांना आजोळे आल्यावरच होतात. मग तुमच्या घरी आजारी कशी पडली? तुम्ही त्यांची काळजी घ्यायला कमी पडलं वाटतं, त्यामुळेच आजारी पडली वाटतं मुलं. मला असं वाटत होतं की इथल्यापेक्षा चांगली आणि सुरक्षित तुमच्या घरी आहेत. तुमचं घर त्यांचं सुरक्षा कवच आहे, त्यामुळे तिथे ती आजारी पडत नाहीत. मग असं कसं झालं? त्यांच्या बोलण्याचं टोन ऐकून मालतीताईंच्या लक्षात आलं की अंजलीची आई त्यांना टोमणी मारत आहेत. मग त्या तरी गप्प बसणाऱ्यांमधल्या थोडीच होत्या. त्या लगेच म्हणाल्या, अहो अंजलीची आई, वातावरण बदलत आहे, मग त्याचा परिणाम मुलांवर होणारच ना. त्यांचं बोलणं ऐकून अंजलीची आई म्हणाली, हे काय बोलत आहात तुम्ही? तुमच्या घरी मुलं आजारी पडली की वातावरण बदललेलं आहे म्हणून आजारी पडले आहेत, आणि आमच्या घरी आजारी पडली तर ती आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे पडली, आम्ही लक्ष न दिल्यामुळे पडली. म्हणजे तुम्ही जे बोलता ते योग्य आणि आम्ही जे बोलतो ते खोटं? आम्ही मुलीकडचे आहोत म्हणून काय तुमच्या मनात जे काही येईल ते तुम्ही बोलू शकता? मी माझ्या मुलीला यासाठी पाठवलं होतं की मला वाटलं की तुम्ही त्यांची जास्त काळजी घेता, मुलांवर कुठलंही संकट येऊ देत नाही. मग जर मुले तिथे पण आजारी पडत असतील तर मग मी माझ्या मुलीला तिथे कशाला सोडू? घरातली कामवाली बनवून राहिला का? माझा पण तिच्यावर पूर्ण हक्क आहे. मी तिची आई आहे आणि तिच्या मुलांची आजी. जेवढा हक्क वडिलांच्या आईचा असतो तेवढाच हक्क मुलीच्या आईचा पण असतो. मी पण तिला आणि मुलांना आजोळी राहायला बोलवू शकते. मी माझ्या मुलाला तिला माहेरी घेऊन येण्यासाठी पाठवत आहे. मला पण त्यांना बघायची इच्छा झाली आहे.
तिला काही दिवस माझ्याजवळ माहेरी ठेवून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तिला माहेरी पाठवावं लागणार आहे, तुमच्या मनात असो किंवा नसो. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या मनात जे येईल ते केलं, पण आता बस झालं. अजून नाही. मी माझ्या मुलीचं लग्न करून दिलं आहे, तिला विकलेली नाही. आता माझ्या लक्षात आलं आहे तुमची सगळी नाटकं. मालतीताईंना पहिल्यांदाच कोणीतरी असं भेटलं होतं की ती त्यांची बरोबरीची होती, त्यांना उलट उत्तर देणारी होती. आज पहिल्यांदा मालतीताईंची बोलती बंद झाली होती. अंजलीची आई परत म्हणाली, तुम्ही मुलं आजारी आहेत हे कारण सांगून घरातली कामं करायला अंजलीला माहेरातून बोलावून घेतलं. तिला माहेरी राहून दिलं नाही, असं सांगून की आमची मुलं दुसऱ्यांच्या घरी राहायला गेली की आजारी पडतात. आमच्या घरी कधीच आजारी पडत नाहीत, एक शिंक पण त्यांना येत नाही. आज बरोबर वेळ बघून अंजलीच्या आईने मालतीताईंना चांगलंच सुनावलं. यावेळी मालतीताईंकडे त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि नाही अंजलीच्या आईला त्यांच्या उत्तराची काही गरज होती. त्यामुळे त्यांनी फोन लगेच कट केला आणि लगेच तासाच्या आत अंजलीचा भाऊ तिला घेण्यासाठी तिच्या सासरी हजर झाला. अंजली पण आईने सांगितल्यामुळे सगळं आवरून बसली होती. भाऊ आल्यावर अंजली त्याच्यासोबत तिच्या माहेरी निघून गेली. कुठे ना कुठे तिच्याही लक्षात आलं होतं की तुम्ही जेवढे दाबून राहाल तेवढे तुम्हाला दाबलं जाईल, जेवढं घाबराल तेवढं घाबरवलं जाईल आणि घरातले जेवढे काम कराल त्यापेक्षा जास्त अजून करायला लागेल. त्यापेक्षा हे चांगलं आहे ना की स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि तो बरोबर असेल तर कुणाला घाबरण्याची काहीच गरज नाही, मग ती सासू असो किंवा त्यांचा लाडका मुलगा असो. मालतीताई फक्त कठोर आहेत असं दाखवत होत्या, पण जसा अंजलीचा भाऊ आला आणि तिला घेऊन निघाला तसं मालतीताईंच्या तोंडातून एक शब्द पण निघाला नाही आणि नाही त्यांच्या लाडक्या मुलाच्या राकेशच्या तोंडातून. दोघं माया लेकरं अंजलीला माहेरी जाताना शांतपणे उभे राहून बघत होते, काहीही न बोलता अगदी गप्प.